सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आहेत। सर, मोठ्या प्रमाणात आजपासून खऱ्या अर्थाने महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटलेला आहे। मोठा जनसमुदाय आपल्या या प्रचार रॅलीत सहभागी झालेला आहे। काय सांगाल? कौलाने फडकवायचा आहे। ठाणे महापालिका ठाणे शहर हे शिवसेना आपल्या भाजप भेटीसाठी महायुतीचा बालेकिल्ला आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ नवलाने धर्मवीर आनंदीगे साहेबांचा वारसा समर्थपणे सांभाळणारे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहे। आमदार केळकर साहेब आहे, निरंजनजी डावकरे, खासदार नरेशजी मस्के, संदीपजी लेले समीकरण गेले आणि आपले चारही महायुतीचे उमेदवार बदलत आहे। ठाणे येत्या 15 तारखेला आपण देतोय, कॉन्क्रीटचे रुंद रस्ते देतोय, या ठिकाणी मेट्रो मतदान केंद्रात जाऊन मेट्रो धनुष्यबाण आणि कमळाचं बटन दाबूया कोस्टल आणि महायुतीच्या चारही उमेदवारांना प्रचंड मताधिकारी विजय करूया, विजय करूया, विजय करूया। सर्वांना धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना हक्काची घरं हे सगळं जे आहे, त्यामुळे ठाणेकर हा महायुतीचा सोबत कायम राहिलेला आहे आणि यावेळी देखील प्रचंड बहुमताने या ठिकाणी पूर्ण बहुमताने शिवसेना भाजप महायुतीचं सरकार पुन्हा या ठाणे शहरामध्ये आणि महायुतीचा भगवा झेंडा डौलाने सर, कुठेतरी ठाकरे बंधू एकत्र आले, त्यामुळे आपल्याला महानगरपालिकेमध्ये जे आहे ते आव्हान वाटतं का? कारण की मोठ्या प्रमाणात जे आहे आपण पाहिलं तर आता या ठिकाणी जे आहे ती प्रचाराची रॅली सुरू झालेली पाहायला मिळते। जागोजागी जे आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत होताना पाहायला मिळतं। सर, कुठेतरी ठाकरे बंधू एकत्र आले, त्यामुळे आव्हान वाटतं का आपल्याला? निवडणुकीमध्ये कोणाबरोबर जाऊ शकतो, येऊ शकतो, परंतु आमची लढाई विकासाची आहे। आमचा अजेंडा विकासाचा आहे, आमचा अजेंडा सत्तेचा आणि खुर्चीचा। आमची महायुती आहे विचारधारेवर युती झालेली आहे आणि म्हणून आमची लढाई लोकांच्या विकासाची आहे आणि म्हणून ठाणे शहराचा विकास हाच आमचा ध्यास आहे। त्यामुळे आता कोणी किती एकत्र आलं तरी सुद्धा जनता कामाला महत्व देईल आणि कामाची पोचपावती महायुतीच्या या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तर विधानसभा पाहिली, लोकसभा पाहिली, विरोधकांचा सुपडा साफ झालेला पाहायला मिळतोय। आता महापालिका आहेत, कुठेतरी विधानसभा झाल्या, लोकसभा झाल्या, विरोधकांचा सुपडा साफ झालेला पाहायला मिळेल। आता महापालिकेत कसं बघता? लोकसभा आम्ही जिंकलो, विधानसभा जिंकलोय आणि झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत देखील या ठिकाणी हॅट्रिक झालेली आहे आणि आता या निवडणुकीत देखील महायुती महापालिकांमध्ये चौकार मारेल आणि विरोधकांच्या नरेशजी मस्के, आमदार डिपॉझिट जप्त करेल। निरंजनजी डावकरे कशा प्रकारे महापालिकासाठी तयारी आहे आणि किती सीट लागतील महायुतीच्या, शिवसेनेच्या आणि ऑल ओव्हर राज्याचं कसं बघता? रवींद्र फाटकर आमदार ठाण्यामध्ये सर्व पदाधिकारी मान्यवर मेजॉरिटी आपल्या उपस्थित आहेत मिळेल आणि 100 पार या ठिकाणी नगरसेवक महायुतीचे आजच्या रॅलीला जो प्रतिसाद मिळतोय संपूर्ण राज्यामध्ये सर्व महापालिकांमध्ये अभी 15 तारीख बाकी है। कारण गेले 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून मी केलेलं काम, 1 वर्षापासून देवेंद्रजी काम करतायत। 3.5 वर्षाचा इतिहास जर बघितला या महाराष्ट्रामध्ये या मुंबई MMR मध्ये झालेली कामं, मेट्रोची कामं, रस्त्याची कामं, या ठिकाणी आम्ही धरणाचं काम जे पाण्यासाठी त्यासाठी देखील काळू धरणासाठी MMRDAने 400 कोटी रुपये भरणा केलेला आहे आणि त्यामुळे लढवतोय। विरोधक फक्त सत्ता आणि खुर्ची मिळवण्यासाठी एकत्र आलेले आहे, आम्ही विकासासाठी। सर, देशामध्ये राज्यामध्ये पहिल्यांदाच बिनविरोध जे आहे मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींनी जे आहेत ते निवडून आलेल्या पाहायला मिळतात। कसं बघता? ठाण्यामध्ये शिवसेनेच्या 3 महिला ज्या आहेत त्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्यात, राज्यामध्ये 66 बिनविरोध निवडून आले, कसं बघता? लाडक्या बहिणींनी चमत्कार घडवलेला आहे, लोकसभेत चमत्कार घडवला, विधानसभेत चमत्कार घडवला
आणि एकनाथजी शिंदे झालेल्या आपल्या नगर भेटीसाठी आलेले परिषदेत आहे. चमत्कार घडवला आणि या महापालिकेच्या येत्या 15 निवडणुकांमध्ये तारखेला या देखील प्रभागात लाडक्या बहिणी चमत्कार घडवतील महायुतीला आणि म्हणून मतदान करा. 60 पेक्षा जास्त धनुष्यबाण आणि कमळालाच मतदान करा. नगरसेवक निवडून आले आणि या काय वाटतं कुठेतरी विरोधक घाबरलेले आहेत कशा प्रकारे बघता आता निवडणूक आयोगाकडे सुद्धा जे आहे वारंवार तक्रारी केल्या जातात कसं भगवा बघता झेंडा डौलाने विरोधकांच्या फडकवा. पायाखालची वाळू सरकलेली आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक नगरसेवक बिनविरोध आले त्यामुळे हे तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी लक्षात है ठेवा, लक्षात त्यामुळे ठेवा. विरोधकांची घाबरगुंडी 15 उडालेली तारखेला आहे फक्त धनुष्यबाण आणि विरोधक कमळ. फक्त टीका आणि टिप्पणी करतायत त्यामुळे आम्ही टीकेकडे आरोपाकडे लक्ष देत नाही आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे चाललोय येत्या 15 आणि येत्या तारखेला 15 तारखेला लोक धनुष्यबाण आणि कमळाच्या कमळ आणि निशाणीवर बटन धनुष्यबाणाला दाबतील आणि प्रचंड मताधिक्याने आमच्या मतदान उमेदवारांना करूया. खूप खूप धन्यवाद सर आणि न्यूज 18 करावा. लोकांशी बोलल्याबद्दल नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर राज्याचे विकास उपमुख्यमंत्री करूया. एकनाथ शिंदे सध्या या ठाण्यामध्ये प्रचारादरम्यान महानगरपालिकेवर फिरताना पाहायला मिळतं त्यामुळे भगवान 15 जानेवारीला करूया. लोक जे आहेत कमळ आणि शिवसेनेला आणि पुन्हा एकदा पसंत देखील असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करूया. सांगितलं त्यामुळे नक्कीच आता 15 जानेवारी रोजी आपल्या राज्यात कशा प्रकारे महानगरपालिका निवडणूक महाराष्ट्राचे पार पडतील लोक राज्यात आणि पुन्हा जे आहे महायुतीचं सरकार येईल की चित्र काय वेगळं पाहायला मिळेल देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे ठाण्याहून मी प्रेम मोरे न्यूज 18 लोकमत ठाणे.